आज 26 नोव्हेंबर अर्थात संविधान दिन आणि या संविधान दिनाच्या निमित्ताने देशभरामध्ये विविध कार्यक्रम राबवले जातात। आज तळोजा फेज 1 मध्ये अशाच पद्धतीने एक रॅली काढण्यात आलेली आहे। तळोजा फेज 1 ते फेज 2 या ठिकाणी भव्य अशी रॅली निघणार आहे। या निमित्तानं खूप मोठ्या संख्येनं नागरिक जमलेले आहेत। काय भावना आहेत आपल्याला त्यांच्याविषयी जाणून घ्यायचे आहेत। आज संविधान दिन आहे आणि खरं म्हणजे भारतीय संविधानाने आपल्याला दिलेले जे अधिकार आहेत, हक्क आहेत, त्याची जाणीव या दिवसानिमित्त होत असते आणि त्याच्यामुळेच एक प्रकारे त्या हक्कांची जाणीव व्हावी यासाठी या दिवसाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे। या निमित्ताने काय दोन शब्द आपण बोला। खरं तर भारतीय संविधान हे मानवमुक्तीचं आणि मानवतेचं महान ग्रंथ आहे। ज्या ग्रंथाने येथील समस्त भारतीयांना एक नवी प्रेरणा, नवी चालना, नवा विचार आणि नवा विकास दिला। आणि आज आपण या भारतीय संविधानातून बघतो आहोत की सारा आपल्याबरोबर जे स्वतंत्र झाले, आपल्याबरोबर जे नंतर स्वतंत्र झाले ते विखुरले गेलेले आहेत। पाकिस्तान विखुरला गेला, रशिया विखुरला गेला, पण आपल्या भारतीय संविधानाने या संपूर्ण देशाला, या संपूर्ण भारताला एकरूप ठेवलेलं आहे। आणि ह्या संविधानाने केवळ देशालाच नव्हे तर प्रत्येकाला, एक नागरिकाला अभिमान वाटेल असे एक हक्क आणि कर्तव्य दिले। तुम्ही प्रिॲम्बलमध्ये बघितलं असेल की हा देश आपल्याला निर्माण करायचा होता सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, गणराज्याने लोकशाही पद्धतीचा। समाजवाद म्हणजे तर माहीतच आहे की काही मूल्ये ही भांडवलशाहीच्या हातात असली पाहिजे, काही मूल्ये सरकारच्या हातात असली पाहिजे। अशा प्रकारचा हा संविधान हे खूप मोठं योगदान आहे। आपण या योगदानाची, संविधान नुसतं आपल्याला प्रेमी बनवून, संविधान रक्षक नाही, संविधान आपलं रक्षण करतो, तर संविधानाची अंमलदार आपण झालो पाहिजे। मग संविधानाचा अंमलदार कोण होणार आहे? या देशामध्ये संविधान कोणी लिहिलं आहे? आपण लिहिले। काय प्रिॲम्बल सांगतं? आम्ही भारतीय, आणि कोणाप्रती दिले? भारतीयांच्या प्रती दिले। मग सर्व भारतीयांनी जागृत होऊन त्याचा अंमल केला पाहिजे। या उद्देशाने आमच्या पंचक्रोशीतील आमचे कमलाकर कांबळे, प्रल्हाद गायकवाड, सचिन, त्यानंतर विजय गायकवाड, अशी सर्व मंडळी, सर्व आणि दादांचं मार्गदर्शन, रामदास पाटील दादांचं मार्गदर्शन, या सगळ्यांच्या वतीने आज आपण इथे हा जागृती, संविधान जागृत म्हणजे मला माझ्या हक्कांची आणि कर्तव्याची जाणीव असली पाहिजे। खरं तर एका वाक्यात संपवतो, आपल्याला आयडेंटिटी असल्याशिवाय कोणतं जमत नाही। म्हणजे आपलं अस्तित्व आपल्याला स्वतःलाच जर माहीत नसेल तर आपल्याला कसं कळणार? म्हणून ही आयडेंटिटी प्राप्त व्हावी, लोकांमध्ये जागृती निर्माण, कुठल्या लोकांमध्ये? भारतीय लोकांमध्ये जागृती निर्माण व्हावी, आयडेंटिटी व्हावी। जर आपल्याला आयडेंटिटी प्राप्त झाली तरच आपण संविधानामध्ये काय, आपल्याला अधिकार काय, याची अंमल आपण करू शकतो। धन्यवाद। ॲडव्होकेट प्रदीप सोनावणे यांनी ही माहिती दिलेली आहे। कमलाकरजी कांबळे या ठिकाणी आहेत, त्यांच्या पुढाकारांना देखील हा सोहळा खरं म्हणजे साजरा होत आहे। या रॅलीनिमित्ताने दोन शब्दात काय बोला? आज भारताचा 75वा संविधान दिन साजरा होत आहे। थोडक्यात सांगतो, संविधानाची एक ताकद म्हणजे सरकार कुणाचंही येवो, परंतु संविधान पाहूनच त्यांना सरकार चालवावं लागणार आहे काय।